परांजपे सर, अथर्व सुदामे हा जो इन्फ्लुएन्सर आहे त्यानं हिंदू मुस्लिम एकतेविषयी भाष्य करणारं एक रील पोस्ट केलेला होता, एक व्हिडिओ पोस्ट केलेला होता. मात्र त्याला तो डिलीट करावा लागला, माफीनामा जाहीर करावा लागला. आत्ताच्या युगात जेव्हा इन्फ्लुएन्सर्स आहेत, असंख्य लोक त्यांना फॉलो करतात, त्यांच्याद्वारे काही विचार पुढे पोहोचतात, अशा वेळेला असा व्हिडिओ समोर येणं जो एक सामाजिक ऐक्यतेचा संदेश देतो आणि मग तो पुन्हा डिलीट करावा लागणं, त्याच्यावरून माफी मागायला लावणं, या सगळ्याकडे आपण कसं पाहता? नाही, या सगळ्या गोष्टींकडे पूर्णपणे कॉम्प्रिहेन्सिव्हली किंवा सर्वंकष दृष्टीने बघायला पाहिजे. त्याचं कारण असं की हे जे ट्रोल गँग नावाचा जो प्रकार आहे ना, ते सगळे राजकीय अभिनिवेशवाले लोक आहेत. अथर्व सुदामे हे मुख्यतः इन्फ्लुएन्सर म्हणून काम करतात किंवा ते करताना त्यांच्या डोक्यात ते सुरू करताना पण इन्फ्लुएन्सर व्हावं असं नसणार आहे. मूलतः त्यांनी अनेक गोष्टी केल्या. पूर्वी त्यांना वसंत मोरे यांनी देखील असंच ट्रोल केलं होतं, कारण वसंत मोरे हे मनसेतनं बाहेर पडले ज्या वेळेला, त्यावेळेला त्यांनी ट्रोल करायला सुरुवात केली अथर्व सुदामेंना. कारण वसंत मोरे यांचा उदय सुद्धा सोशल मीडियाच्या फॉलोईंग टीआरपी मधनं झालेला होता. म्हणजे सगळे माध्यम वसंत मोरे यांच्या प्रतिक्रिया घेतात, कारण त्यांचं टीआरपी खूप आहे आणि त्या टीआरपीच्या वॉर मधनच त्यांनी अथर्व सुदामेंवर टीका केली होती. त्यामुळे मूळ मुद्दा असा आहे की राजकीय अभिनिवेशवाल्या लोकांनी त्यांना ट्रोल केलंय, कारण त्यांचं राजकीय नुकसान होऊ शकतं किंवा राजकीय फायदा होऊ शकतो. परंतु अथर्व सुदामे यांना मी व्यक्तिशः ओळखतो आणि मी त्यांचं समर्थन त्यांना भेटून केलेलं नाही किंवा फोन करून केलेलं नाही, परंतु त्यांच्या पश्चात त्यांची पोस्ट डिलीट केल्यानंतरही त्यांनी करायला नको होती असं मत व्यक्त केलं. आणि म्हणूनच काल मी स्वतःच माझ्या फेसबुकवर ती पोस्ट जी आहे ती शेअर केली, रील त्यांची. अर्थात ती त्यांची रील मी कुठल्या तरी ऍक्ट्रेसनी किंवा कोणीतरी अशी शेअर केली, कारण मी तेवढा टेक्नो सावी नाहीये. परंतु तरी देखील ती मला कुठेतरी दिसली फेसबुक किंवा कुठेतरी, तर मी इमिजिएट शेअर केली आणि मुद्दाम शेअर करतोय असंही लिहिलंय. तर त्याचं कारणच हे आहे की अथर्व सुदामेंनी जो मेसेज त्या रील मधनं दिला आहे तो सामाजिक समतेचा आहे, कम्युनल हार्मनीचा आहे आणि म्हणूनच मी तो शेअर केलाय आणि कालच शेअर केलाय तो, मला वाटतं संध्याकाळी का रात्री कधीतरी. तर तो शेअर करतानाची भूमिका तीच होती. त्याच्या कारणाचं मी तितकासा टेक्सावी नाहीये. तुम्ही माझ्या पोस्टवरनं वगैरे बघू शकता. माझी ट्विटरला काही फार पोस्ट नसतात, काही नसतात. मी जुन्या पिढीचा पत्रकार आहे, बैलगाडीवाला असं म्हटलं तरी चालेल. हा इंस्टाग्राम मधला नाहीये पत्रकार तसा. परंतु तरी देखील अथर्व सुदामेंना मी ओळखतो आणि त्यांचं पूर्ण समर्थन करतो. ट्रोल गँग ठीक आहे, त्यांचे राजकीय अभिनिवेश असतात, ते त्यांचं राजकीय हत्यार म्हणून सोशल मीडिया वापरतात. आणि अथर्व सुदामेंनी का मागे घेतली पोस्ट हे मला माहित नाही. म्हणजे ते ट्रोल गँगला घाबरून घेतली का अन्य काही कारणांनी, असं मला अचूक अंदाज नाही किंवा माहिती नाहीये. पण मी त्यांना ओळखतो. त्यांचा हेतू स्वच्छ आहे की गणपतीचे दिवस आलेत आणि या काळामध्ये आपण सामाजिक समतेचा संदेश द्यावा, कम्युनल हार्मोनीचा संदेश द्यावा, असा त्यांचा हेतू आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळे मी त्यांचं समर्थन करण्यासाठी ते पोस्ट शेअर केली. आणि मला असं वाटतं की सोशल मीडियावर या ज्या गोष्टी होतात त्याच्यात अथर्व सुदामे यांची राजकीय भूमिका अशी कुठली नाहीये. परंतु राज ठाकरे यांच्या व्यासपीठावरती गेलेले आहेत किंवा राज ठाकरेंनी त्यांचं कौतुक केलंय. त्यांनीही मुलाखतींमध्ये राज ठाकरे मला आवडतात असं म्हटलेलं आहे. त्यामुळे सोशल मीडिया किंवा ही सगळी दुधारी शस्त्र आहेत. विज्ञान हे देखील दुधारी शस्त्र आहे, तंत्रज्ञान हे देखील दुधारी शस्त्र आहे. त्यामुळे तुम्ही बाजारात जाऊन चाकू विकत आणलात भाजी घेण्यासाठी, भाजी कापण्यासाठी घरात, आणि त्याचा गैरवापर झाला तर काय होतं? त्यातनं खून देखील होऊ शकतो. तसंच ते सोशल मीडियाचं हत्यार आहे आणि त्याचे दुष्परिणाम त्यांना आता भोगायला लागलेले आहेत. अथर्व सुदामेंना ट्रोल झालेले आहेत आणि त्यांनी मागे घेतली पोस्ट. पण मी त्यांचं जी परांजपे सर, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा. सध्या हिंदू महासभेचे नेते आनंद दवे आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात. आनंद दवेजी, आपण आता बघतोय की अथर्व सुदामे यांनी पोस्ट केलेला आहे व्हिडिओ जो हिंदू मुस्लिम ऐक्यतेचा संदेश देणारा होता. गणपती निमित्तानं हा व्हिडिओ पोस्ट केलेला, मात्र तो डिलीट करावा लागला, त्यावरून त्यांना माफी मागावी लागली. पण आता मात्र सोशल मीडियावर त्यांना पाठिंबा देणारे अनेक मेसेजेस समोर येताना दिसतात. आपण या सगळ्याकडे कसं पाहता? कसं आहे ना की हिंदू 712व्या शतकामध्ये मुस्लिमांचा भारतात आक्रमण झालं असं आपण म्हणू. आज 1400 वर्षानंतर सुद्धा हिंदू मुस्लिम ऐक्यता येण्यासाठी रील कराव्या लागतात, याचं सगळं आलं असं आमचं स्पष्ट मत आहे. म्हणजे 1000-1200 वर्ष आपण एकत्र राहून सुद्धा एकत्र झालेलो नाही हे प्रत्येकाला माहिती आहे. ते लोकांना सांगावं लागतं एकत्र या. हे पहिलं झालं. दुसरं, प्रत्येक धर्माची काही आयडेंटिटी आम्ही कोणाला नाकारत नाही, काही कारण नाही. प्रत्येक धर्मांनी कोणाकडनं बरं अशा सणांमध्ये हिंदूंचे असेल, मुस्लिमांचे असतील, शिखांचे असतील, कुठल्या ना कुठल्या परधर्मीयांकडनं काही ना काही घेतले जात असेल, डायरेक्ट इनडायरेक्ट. प्रत्येकाला काही त्याची मॅन्युफॅक्चरर माहित नाही, ट्रेडर माहित नाही. तुमच्याकडे तुम्ही त्याच्याकडनं घेता एकच माणूस दिसतो. पण हे आवर्जून सांगण्याची काही गरज नाहीये. तुम्ही बकरीची बकरी हिंदूकडनंच घ्या असं सांगितलं जाणार आहे का? खाटी हिंदूकडनंच घ्या असं सांगितलं जाणार आहे का?
नाही सांगितलं तर काही गरज आहे ना. अथर्वविषयी आम्हालाही आदर आहे, आम्हालाही प्रेम आहे. त्यांनी त्याचं काम करावं, पण नको ते उलाढालीत पडू नये असं आमचं स्पष्ट मत आहे. कुणी कोणाकडनं काय घ्यायचं हा त्याचा प्रश्न आहे. उद्या एखाद्या हिंदूंनी समजा एखादा व्हिडिओ द्वारे दिला, बघा मी मुस्लिमकडनं गणपतीची मूर्ती घेतली, आम्हाला काही कन्सर्न नाही. पण तुम्ही जेव्हा एक सेलिब्रिटी म्हणून असता, हजारो लाखो लोक तुम्हाला बघत असतात, तेव्हा तुम्ही सुद्धा तुमचं एक जे सर्कस असतं त्याच्या बाहेर जाऊ नये, चौकटीच्या बाहेर जाऊ नये असं आमचं म्हणणं आहे. बर, आनंदवेजी तुम्ही आमच्याशी असे जोडलेले राहा. आपण शैलेंद्र परांजपे सर आपल्याशी पुन्हा एकदा जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी आपण बोलतोय. परांजपे सर, आता आपण दवे सर काय म्हणाले ते सुद्धा बघितलं. या सगळ्या संदर्भात आपण मगाशी बोलताना असं म्हणालात की तुम्ही अथर्व सुदामेंना व्यक्तिशः ओळखता. आपण त्यांच्याशी याबाबत काही संवाद साधलात? हा प्रकार घडल्यानंतर त्यांनी आपल्याला याबाबत काही सांगितलं, तुम्ही त्यांना काही सल्ला दिला? नाही, मी कोणाला सल्ले देत नाही, परंतु विचारलं तर देतो. त्यांनी काही मला अजून विचारलेलं नाही अथर्वनी. आणि दुसरी गोष्ट अशी की मी स्वतःहून फोन करूनही काही सांत्वन केलेलं नाही किंवा का मागे घेतली विचारलेलं नाही, पण तरी देखील मी त्याचा पाठिंबा त्याला देतो. त्याचं कारण असतं की त्याच्या पोस्ट मधला हेतू मला स्वच्छपणे जाणवतो. आणि हे जे आता दवे साहेब म्हणाले ना की आपण आपल्या दायऱ्यात राहावं वगैरे, तर कुणी कुठल्या दायऱ्यात राहायचं कुणी ठरवायचं? म्हणजे समजा एखादी हिंदुत्ववादी संघटना आहे तर त्यांनाच हिंदूंचं हित कळतं किंवा हिंदुत्वाचं हित कळतं असं समजणं हे अगदीच म्हणजे बुद्धिहीनतेचं ठरेल. आणि गणपती ही बुद्धीची देवता आहे. मला असं वाटतं की गणपतीचे कान मोठे आहेत म्हणून गणपतींना डीजेचा कर्कश आवाज ऐकायला द्यायचा, किंवा जे काही गणपतीच्या उत्सवाच्या नावाने जे काही केलं जातं, तर मला असं वाटतं की गणेशोत्सव कसा मंगलमय आणि चांगला होईल याचे प्रयत्न जर दवेसाहेबांनी या सर्व मंडळींनी केले तर जास्ती चांगलं असं मला वाटतं. आणि अथर्व सुदामेच्या हेतूमध्ये काही अशुद्धता आहे असं मला बिलकुल वाटत नाही. त्यामुळे अथर्व सुदामेंनी का पोस्ट मागे घेतली मला माहित नाही, माझा त्याचा संपर्क झालेला नाही आणि मी स्वतःहून केलेला नाही, त्यांनी देखील केलेलं नाही. आणि ठीक आहे, माझा स्वभावही त्याला माहिती असल्यामुळे नसेल केलेला संपर्क, परंतु मी त्याला पूर्णपणे पाठिंबा देतो. ही पोस्ट त्यांनी डिलीट करायला नको होती हे मत काल देखील मी व्यक्त केलंय. कारण ट्रोल करणारे लोक जे असतात ना त्याच्यातले बरेचसे मेंढरं मागे जातात ना, एकाच्या मागे 100 तसे जातात आणि एखाद्या विचाराने प्रेरित होऊन मग आंधळेपणाने जातात. त्यापैकी आणि हे दोन्हीकडचे उजवे डावे मधले सगळीकडचे लोक असे आंधळेपणाने मागे जातात आणि त्यामुळे या गोष्टी घडतात. परंतु पूर्णपणे विचार केला, ती पोस्ट नीट पाहिली, रील त्यांचं नीट पाहिलं, तर मला असं वाटतं लक्षात येईल की सामाजिक समाजाच्या कम्युनल हार्मनीचाच विचार ते करतात असं मला वाटतं. आणि त्यांचा हेतू बिलकुल त्याच्यातला म्हणजे त्यांनी पुणेरी माणसांची टिंगलटवाळी करणारी किंवा त्याच्यावर टीका करणारी किंवा उपहास करणारी आपल्याकडे झालं असं की व्यंग लोकांना कळेन असं झालंय. म्हणजे जसं देवेंद्र फडणवीसांनी अख्ख्या मीडियावर आरोप केला की उद्धव ठाकरेंना ऑफर दिली, इकडच्या बाजूला येता का, आणि हेडलाईन केली म्हणून दोष दिला. मीडियाचा काय दोष? तुम्ही जेव्हा म्हणता उद्धव ठाकरेंना या बाजूला आहे म्हणजे सत्ताधारी पक्षाच्या, तेव्हा ऑफरच असते ती. त्यामुळे आजकाल लोकांना विनोदही कळेना असा झालाय, त्यातनं या गोष्टी घडतायत, ही अडचण आहे. ठीक. परांजपेजी नेमकं काय म्हणाले आपण बघितलं. आनंदवेजी त्यांचं असं म्हणणं आहे की अथर्वचा हेतू त्यांना स्वच्छ वाटतो. याच्यामध्ये जी चौकटीचा उल्लेख तुम्ही करताय ज्याच्यामध्ये राहून गोष्टी कराव्यात ती कुणी ठरवायची असं स्पष्टपणे परांजपे सर म्हणतात. नाही, कसं आहे ना, एखाद्या सेलिब्रिटीच्या मागे सुद्धा लोक अशीच मेंढरासारखी डोकं गहाण ठेवून जातात हे सुद्धा आम्ही बघतोय अनेक वेळा. जे आता सुद्धा तोच अनुभव येतोय. तुम्ही शब्द वापरला चंद्रजी, आम्ही हा शब्द वापरला पहिलं. तसं उद्या मला सांगा, उद्या यांनी असं सांगितलं की आता गणपतींना नैवेद्य आपण शिरखुर्माचा द्यायचा किंवा काय आता खाटीकाच्या दुकानातला नैवेद्य देऊ, तरी आम्ही तो मान्य करायचा हिंदू मुस्लिम ऐक्यतेसाठी. तर गणपती बनवायच्या आता ते परंपरा पाळली जात नाही याची मलाही माहिती. गणपती बसवण्याच्या सुद्धा काही पद्धती आहेत, गणपती बनवण्याच्या सुद्धा काही पद्धती आहेत. या सगळ्याच गोष्टी मला तेच म्हणायची गरज नाहीये. तुम्ही काहीच नको त्या गोष्टीत बोलू नका. कुणी कोणाकडे घ्यायचं त्याला स्वातंत्र्य देऊ द्या ना. आपण लोक त्या गोष्टी आक्षेप का करतो? अनेक हिंदू मंदिराच्या बाहेर आधी हारवाले मुस्लिम लोक बसलेली आहेत ना. अनेक मशिदीच्या बाहेर कोणी हिंदू लोकही काही व्यवहार करत असतील, पण ते आवर्जून सांगून तू मूर्ती मुस्लिमांकडनं घ्या काय गरज नसताना नको त्या उसामध्ये पडायचं कशाला? हा तुम्ही जर चौकटीचा विषय काढला तर अथर्व सुदामे स्वतःला एक कॉमेडियन म्हणून सिद्ध करत असताना तो काय राजकारणी नाही, तो हिंदुत्ववादी विचार वगैरे नाही, मग नको त्या गोष्टीत पडायची गरज नाही. म्हणून आम्ही तो चौकट हा शब्द वापरला. तुम्ही जे क्षेत्र निवडले त्या क्षेत्रासाठी शुभेच्छा. तुम्ही त्या क्षेत्राच्या आवाक्यात काम करा. नको त्या गोष्टी ज्याचा अभ्यास नाहीये त्या जवळ करायची गरज नाही. आनंदवेजी आणि शैलेंद्र परांजपे सर, तुम्हाला दोघांनाही धन्यवाद. तुम्ही पुढारी न्यूजला वेळ दिलात, हा संवाद साधलात यासाठी.